जय श्री कृष्ण. मी कृष्ण भक्त आहे. त्यामुळं कुठल्याही कार्यक्रमाला अगोदर मी जय श्री कृष्ण म्हणल्याशिवाय सुरुवात करत नाही. आज प्रथम तर मी सर्व गुरुजन वृंदांचे आभार मानते की त्यांनी आज जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आम्हाला इथं बोलवलं, सन्मान केला. खूप आनंद वाटला. कारण आजच्या जगामध्ये कसं झालंय, सन्मान ही गोष्टच कमी होत चालली. सन्मान कुणाला द्यायचा, कोण कुणाला सन्मान देत आहे. सन्मान हा स्त्रीचा एक दिवसापुरता नसायलाच हवा. कारण स्त्री म्हणजे काय आहे? स्त्री म्हणजे आदिशक्ती जगन्माता आई भवानीचं एक रूप आहे, जी या जगामध्ये अनेक रूपाने वावरत असते. तिचा कायम सन्मान व्हायला पाहिजे. आणि स्त्रीचं पहिलं सूत्र काय असायला हवं, ते म्हणजे संस्कार. आणि संस्काराला जोड असायला हवी ती ज्ञानाची. ज्ञान, शिक्षण आणि ह्या सर्वाला जोड असायला हवी ती अध्यात्माची. जिथं या परिपूर्ण गोष्टीनं स्त्री असते, त्या घराला पुढे नेण्यासाठी स्वतः भगवंत साथ देतो, असा माझा अनुभव आणि विश्वास आहे. त्यामुळे प्रत्येक स्त्रीनं आपल्या मुलामुलींवर ज्ञान आणि अध्यात्म या दोन्हीचे संस्कार घडवायला हवे. दुसरी गोष्ट म्हणजे आजच्या युगामध्ये जग कुठं चाललंय? आज पहिल्यासारखा काळ राहिलाच नाही. आज कुणाला जास्त बंधनं नाही आहेत, ते मोजक्या प्रमाणात आहेत. स्त्री ही आज स्वतःच्या पायावर उभी राहू शकते, आपलं करिअर करू शकते, संसार सुखाचा करू शकते. स्त्री ही इतिहास घडवते सुद्धा, आणि स्त्री ही इतिहास बदलू शकते सुद्धा. सगळं स्त्रीच्याच हातात आहे. त्यामुळं स्त्रियांनी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, जगायचंय ना तर स्वतःचं अस्तित्व विसरू नका. ही गोष्ट प्रत्येक मुलीच्या मनावर ठासून ठेवा की त्यांनी आपलं अस्तित्व कधीच विसरलं नाही पाहिजे. मी काय आहे? मी फक्त एक स्त्री आहे, मी एक आई आहे, मी एक मुलगी आहे, मी एक पत्नी आहे, एवढ्यावरच नाही. कारण हे आयुष्य मिळणं म्हणजे फार कठीण आहे. 84 लक्ष योनी जगून जेव्हा जन्म मिळतो स्त्रीचा किंवा पुरुषाचा, मानव जन्म मिळतो तो 84 लक्ष योनी भोगल्यानंतर. मग ह्या जीवनात येऊन काहीतरी असं चांगलं करायला हवं की जिवंतपणी तर ठीकच आहे, पण मेल्यानंतर सुद्धा आपलं नाव कीर्तिरूपानं उरलं पाहिजे. आज जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आपल्यासमोर कित्येक स्त्रियांचं उदाहरण आहे. कित्येक स्त्रियांनी आपल्या देशाकरिता, आपल्या घराकरिता, आपल्या संसाराकरिता, समाजाकरिता अनेक भरपूर गोष्टी केल्या. त्यामुळेच तर त्यांचं आज आपण आठवण करतो, त्यांचं पूजन करतो. आणि प्रत्येक स्त्री हे करू शकते, पण त्याच्यासाठी काय पाहिजे तर आत्मविश्वास. प्रत्येकाला काय वाटतं, घरात 4 भिंतीच्या आत बसून काहीच होत नाही, शहरात राहिल्याशिवाय काही शिकता येत नाही. पण हे फक्त निमित्त आहे. स्त्री काय करते? संसार करते. आणि आजची स्त्री तर काय, नोकरी करते, घरात बसून व्यवसाय करते, पण हा तिच्या अस्तित्वाचा भाग नाही, हा संसाराचाच भाग आहे. पैसा कमवणं, संसार करणं, घरातल्यांना सुखी ठेवणं. पण त्या व्यतिरिक्त दुसरं काय जे आहे ते म्हणजे आपले छंद जोपासणं, आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करणं. ह्या सर्व गोष्टी स्त्रीनं जपल्या पाहिजे, जोपासल्या पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्त्रीनं स्त्रीचा सन्मान केलाच पाहिजे. पण आजकाल तेच राहिलं नाही. स्त्रियाच स्त्रियांचा सन्मान करत नाहीत. तर एवढंच बोलून मी
मी माझे 4 शब्द संपवते आणि रजा घेते. काही बोलण्यामध्ये चुका झाल्या असतील तर क्षमस्व. जय श्री कृष्ण. स्टार्ट.